सिद्धार्थ आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय सांगाल अधिक? हे वाक्य, त्यांचं विधान फार चर्चेत आहेत। नामदेव शास्त्री स्वतः तुमच्या सोबत आहेत, काय संवाद? हो का, निश्चितपणे महाराजांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये ॲक्शन रिॲक्शन झालेले आहेत आणि काल दिवसभर महाराजांबद्दल अनेक मत व्यक्त झालेले आहेत। मात्र महाराज व्यक्त झाले नव्हते। न्यूज 18 लोकमतवर आज महाराज या ठिकाणी व्यक्त होत आहेत। महाराज काय म्हणाले? एकंदरीतच जे काय तुम्ही बोललात त्यावर बऱ्याच गदारोळ झाला महाराष्ट्रामध्ये। बरोबर आहे, बरोबर। आपल्याला काय अपेक्षित आहे, नेमकं काय प्रश्न विचारायचा आहे आपल्याला? मला हे म्हणायचं की तुम्ही ते वक्तव्य काय विचारून केलं? कोणतं वक्तव्य? धनंजय मुंडेला तुम्ही पाठिंबा दिला। दोन भाग आहेत त्याच्यामध्ये। स्पष्टीकरण दिलं होतं मी। हत्या ही कोणाचीही असो, आम्ही वारकरी लोक आहेत, वैष्णव लोक आहेत, शाकाहारी आहेत। आम्ही जर नॉनव्हेज खात नाही तर आम्ही एखाद्याच्या हत्येचं कसं काय समर्थन करू? हा एक मुद्दा वेगळा आहे। दुसरा मुद्दा आहे की धनंजयला पाठिंबा देणं हे भगवानगडाचं वैयक्तिक, म्हणजे भगवानगडाचं मत आहे। ते मला असं वाटलं, मी पाठिंबा दिला, ते माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हत्येचा निषेध आहे। आरोपींना फाशी व्हावी हे मुख्यमंत्र्यापासून आतापर्यंत सगळे लोक त्यामध्ये सक्रिय आहेत, तो न्यायालयीन विभाग आहेत। मी पाठिंबा दिल्यामुळं गदारोळ होण्याचं काही कारण नाही, कारण की कोणताही गड असेल तो सामाजिक असतो। नारायणगड असेल, भगवानगड असेल, सामाजिक गड आहेत। त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जे लोक येतात त्यांची सांत्वना करणं हे महाराज लोकांचं कर्तव्य आहे, पण सामाजिक सलोखा बिघडू नये हे सगळ्या महाराज लोकांनी दक्षता घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। पण तुम्ही बोलला की गडाचा शब्द आहे, मग गड म्हणजे तुम्ही म्हणजे समाज, मग हा समाजाचा शब्द आहे की तुमचा वैयक्तिक? नाही, माझा सगळा मिळून शब्द आहे हा। मी सगळीकडे फिरून नंतर शब्द व्यक्त केलेला आहे तो। हा समाजाचा शब्द माझा शब्द आहे हा, कारण की जी अवस्था 53 दिवसापासून धनंजय मुंडेची झालेली आहे ती एकाला सगळ्या लोकांनी कोंडीत पकडलेले आहेत, त्याला एकाने आशीर्वाद देऊन त्याचा गदारोळ करणं हे प्युअर राजकारण आहे। हे काही समाजकारण नाही आहे। तो जेव्हा दोषी ठरेल, मुख्यमंत्री म्हणलेत, उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही 100% त्यांना राजीनामा घेऊ किंवा त्यांना शिक्षा होईल, पण जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय आरोप करता त्याच्यावर? एका व्यक्तीवर, तो 53 दिवसापासून त्याला व्यवस्थित झोप नाही आहे, त्याचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे, तो आराम करण्याकरता भगवानगडावर आलेला आहे। मी त्याला सांत्वना दिलेली आणि मला ट्रोल करणं हे कोत्या बुद्धीचे लक्षण आहेत। 53 दिवसामध्ये मी इन्व्हॉल्व झालो का या प्रकरणामध्ये? मी राजकारण केलं का? किंवा मागे कधी जेव्हा झालं असेल, हत्येचा सपोर्ट करतच नाही मी कधीच आयुष्यामध्ये। आम्ही वैष्णव लोक आहेत, जर साधं जीवन जगतो आम्ही, कोण हत्येचा सपोर्ट करायला मोकळं याच्यामध्ये? तर तुम्ही 53 दिवस बोलला नाहीत, मी पण तुम्हाला अनेकदा प्रयत्न केले तुमच्याशी। आजही बोललो नाहीत, फक्त मी धनंजयला भक्कमपणे गडाचा आधार आहे हे सांगितलेलं आहे। तर महाराज, दुसरा एक विचार येतोय, लोक विचारते महाराजांवर कुणाचा दबाव होता की महाराजांना पाठिंबा द्यावा? महाराज तसं तुम्ही कुणाला तुमच्यावर दबाव असू शकेल? हे असं आहे, तुम्ही सगळेजण मला प्रश्न विचारतात, मी प्रश्न तुम्हाला विचारायला नाही पाहिजेत। मला एक सांगा, नारायणगडावर जो मेळावा झाला दसऱ्याचा राजकारणाचा, त्याच्याविषयी तुम्ही काही प्रश्न विचारत नाहीत। मी एक शब्द तुम्हाला विचारलं की भगवान गडाचा पाठिंबा, तुम्ही ह्याच्यावर काय राजकारण करता? एखाद्या मंत्र्याला न्याय देणं हा विषय राजकारणाचा आहे, एका व्यक्तीला आधार देणं हा साधू संतांचा विषय आहे। पण महाराज, न्यायव्यवस्था आहे आपल्याकडे, न्यायव्यवस्था ठरवेल, त्यांच्यावर आरोप होत आहेत, फक्त आरोप आहेत म्हणून कोणी गुन्हेगार नसतो हे आपण छाती ठोकपणे सांगू शकतो। या सगळ्या गोष्टी असताना, न्यायव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी असताना तुम्ही न्याय देऊन टाकला अशी सुद्धा टीका होती। ते तुमचं मानणं आहे, ते मी कोण न्याय देणार आहे? तपास यंत्रणा चालू आहेत, न्यायव्यवस्था चालू आहेत, मी कोण न्याय देणार आहे? मी आधार दिलाय, या आधाराला राजकीय धार देऊ नका। मी वारकरी संप्रदायात राहणारा माणूस आहे, किती जातीवाद होतोय किंवा किती संप्रदायामध्ये काय होतं त्याला मी साक्षीदार आहे। तोंड उघडत नाही, मी उघडणार पण नाही। पण महंत समाजाचे प्रमुख म्हणून आपण वाईट काय आहे, खरं काय याच्याबद्दल बोलत पाहिजे।
बोललो ना मी तुम्हाला. बोललं तर असे रिॲक्शन सुद्धा येतात असं. रिॲक्शन हा आमचा फार सामान्य विषय आहे. दोन गोष्टी आहेत, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्यालाच तर ट्रोल करणार ना तुम्ही. रस्त्याच्या भिकाऱ्यावर कसं काय ट्रोल करणार तुम्ही? जेव्हा मी ट्रोल होतो तेव्हा मला आनंद होतो की माझा शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचला, याची मला जाणीव झाली, याचे मला आनंद आहे. त्याच्याविषयी धनंजय देशमुखनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली. ते तुमचा सन्मान करून असं बोलले की महाराजांना जे सांगितलं गेलं, महाराजांनी त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलंय. महाराजांनी माझं सुद्धा ऐकून घ्यावं आणि त्यानंतर पुन्हा मत व्यक्त करावं. मी ते वेलकम केलंय त्यांना. भगवानगडावर या, तुमचं बोलणं ऐकून घेऊ. पण जे काही धनंजयच्या जीवनातला इतर विषय आहे तो न्यायप्रविष्ट आहे. तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षनेत्यांचा आहे. एका साधूने आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला, एवढी मिरची लागायचं काय कारण? हजारो साधू संत आहेत जे जातीवादी आहेत, ज्या लोकांनी डायरेक्ट राजकारण केलेलं आहे, त्यांच्यावर कोणी प्रश्न नाही विचारत. मी फक्त आधार दिला त्याच्यावर. महाराज धनंजय मुंडे गडाचे भक्त आहेत. लहानपणापासून तुम्ही त्याची जडणघडण. आई भक्त आहेत, आईचे वडील भक्त. कुटुंब भक्त. कुटुंब नाही, 3 पिढ्या आहेत, परंपरेचे आहेत. ते येऊ शकतात गडावर, कुणीही येऊ शकतं. सगळा समाज येतो. ज्ञानेश्वर महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्र भगवानगडावर येतो. सगळ्या जातीपातीतले लोक येतात. विद्यार्थी 150 आहेत, सगळ्या समाजातले आहेत. 5000 माणसं रोज जेवण करतात, विनामूल्य आहे सगळं. इथं सुद्धा मराठा समाजाचं स्वप्न आहे. ठाकरेच आहेत ना, हे सगळं औरंगाबाद ठाकरे सांभाळतोय. तो PhD येतो. असं आमच्याकडे नाही आहे ते. पण महाराज तुम्ही जसं बोललाय की ऍक्शनला रिॲक्शन झाली, चापट मारली म्हणून ती सुद्धा विचार आपण केला सामान्य पाहिजे. विचार आहे. पण त्यांचा तर माणूस गेलेला आहे, मग त्यांचे रिॲक्शन सुद्धा जायज असू शकतात, न्यायकारक असू शकतात. त्यांनी जर काय ऍक्शन घेतली तर? मी काहीच बोललो नाही. हत्येचा निषेध आहे, पुन्हा सांगतो. आरोपीला फाशी व्हावी, पुन्हा सांगतो. धनंजयनी हत्या केली का? तो दोषी आहे का? जेव्हा दोषी सिद्ध होईल, मी काही जरी म्हटलं, न्यायालय त्याला सोडणार नाही, मुख्यमंत्री त्याला सोडणार नाही. मी आधीच बोललो ना की आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार असतो असं नाही. त्यांच्यावर आरोप होतात किंवा मीडियातून तशा बातम्या आहेत, राजकीय वक्तव्य त्यामध्ये येत आहेत. त्या ह्याच्यामध्ये धनंजयच्या बाबतीत जे बोलणं आहे की न्यायव्यवस्थेत, तुम्हीच आता बोललात की न्यायव्यवस्था सुरू आहे, सगळ्या गोष्टी, तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्याला ट्रोल होईल, आपण टीकेचे धनी होऊ शकतो? संत नेहमी टीकेचे धनी असतात. एक वेगळ्या भाषेत सांगतो तुम्हाला, प्रत्येकजण चुका करतं, प्रत्येकजण मस्तीमध्ये राहतं, त्याला ट्रोल नाही होत. एक खूप चांगला शायर आहे, हर रात गुजरती है तुम्हारी दिवाली की तरह, एक दिया हमने जलाया तो नाराज हो गए. एक वाक्य, एक पाठिंबा दिला तर सगळे नाराज झाले. आणि तुम्ही काहीही केलं तरी समाजात चालू शकतं. पण ते वाक्य तुमच्या तोंडून लोकांना पचत नाही की तुम्ही संत आहेत, महंत आहेत, तुमचा आदर्श आहे. पण तुम्ही एक आरोपीचं तुम्ही समर्थन करता, त्यांच्यावर आरोप आहेत हे तर मान्य करता. धनंजयवर कुठं आरोप आहे? करतायत सगळे आरोप. तुम्ही माझ्यावर करू शकता ना. उद्या तुकोबरावर आरोप केलेत, भगवान बाबावर आरोप केलेत, माऊलीवर आरोप केलेत. तुमचं कर्तव्यच आहे. तुमच्याकडे ज्ञान नाही आहे, तुमच्याकडे फक्त आरोप आहेत. तुम्हाला एखादं व्यक्तिमत्व सहन होत नाही, ज्ञान आणि धन सहन होत नाही. तुमची जी झळफळाट होती ती तुम्ही बाहेर अभिव्यक्त करतायत. आरोप करणं हा सामान्य विषय आहे, सिद्ध करणं हे जिकरीचं काम आहे. एक लक्षात ठेवा, भारताचं संविधान एवढं मजबूत आहे, जर आरोप सिद्ध झाला तर संत सुद्धा तुरुंगामध्ये जातात, राजकारणी सुद्धा तुरुंगात जातात, पोलीस अधिकारी सुद्धा तुरुंगात जातात. हे आपण पाहिलेलं आहे. मग सिद्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेसचा निर्णय जो होईल तो होईल ना. आज वर्तमान काळात का म्हणून त्याला आपण हवा देत आहे? पण तुम्हाला जे काय वक्तव्य केलंय त्याच्यावर तुम्ही ट्रोल झालात, तुमचं समर्थनही बऱ्याच लोकांनी केलं, फक्त ट्रोलच झालात असं नाही. तुम्हाला काय वाटतं त्या वक्तव्यावर आज काय स्पष्टीकरण द्यायचं, त्या वक्तव्यावर अजून काय सविस्तर बोलायचं, काय त्या वक्तव्यावर ठाम आहात? मला असं वाटतं की सामाजिक सलोखा बिघडू नये. माझी कालही मी बोललो होतो, जो संतोष देशमुख आहे त्यांच्या मुलाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. त्यांचं संपूर्ण शिक्षण मी घ्यायला आजही 150 मुलं आहेत. मला 2 मुलं वाढले म्हणून फरक पडत नाही. त्यांना जे काही मदत लागेल भगवानकडे त्यांच्या पाठीशी आहेत,
त्यांना न्याय मिळावा ही भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना आहेत. त्यांचं दुःख सांत्वन व्हावं ही भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना आहेत. सामाजिक सलोखा टिकावा आणि आम्ही टिकवतो हे प्रार्थना आहेत. मी अनेक वेळा बोललेलो आहेत की आम्ही जेव्हा मधुकरी मागून शिकलो त्यावेळेस आम्हाला भाकरी देताना आमची जात पाहिलेली नाही. तेव्हा आम्ही जात पाहून जर परमार्थ केलं तर आमचं पतन होतं. म्हणून समाजाने एक लक्षात ठेवा, जाती सलोखा ठेवावा. न्यायप्रविष्टीविषयी तो न्यायप्रविष्ट राहील, त्याच्यावर मी चर्चा करणार नाही. परंतु ठीक आहे, आता जे काय झालं तो विषय थोडा बाजूला ठेवून म्हणतो, सरकार न्यायाच्या दृष्टीने काम करताना वाटतंय तुम्हाला? एवढा मोठा विषय मला कशाला विचारतं? सरकार घराचं सरकार लक्ष आहे. सगळीकडे असतं. सरकार सरकार आहे. सरकार से पूछो. मी नाही उत्तर देणार. त्यांची जबाबदारी मी कसं काय घेणार? माझा फक्त एकच विषय हत्येचा निषेध आहे, धनंजयला भक्कम पाठिंबा आहेत. हे 2 विषय आहेत. तिसरा विषय माझ्याकडे नाही आहे आणि यांनी सामाजिक सलोखा बिघडत नाही आहे. महाराज, मी थोडंसं तुम्हाला आधीच बोललो की मला वादग्रस्त वक्तव्यामध्ये गुंतून ठेवण्यापेक्षा तुम्हाला महंत आहात, संत आहात, मी तुमच्यासोबत आहे तर 4 शब्द मी तुमचे घेऊन जाईल जे समाजाला ऐकावेसे वाटतील. काय वाटतं तुम्हाला? गडाची परंपरा आहे, खूप मोठी परंपरा आहे बीड जिल्ह्याला. नारायणगड असेल, भगवानगड, सलोख्याचं वातावरण, तुम्ही दोघं एकमेकांच्या गडावर नेहमी जात असता. काय व्हायला पाहिजे बीडमध्ये? हा सामाजिक सलोखा, हे प्रकरण जाऊ द्या, न्यायप्रविष्ट आहे, न्याय त्या ज्या पद्धतीनं होईल ते होईल. या समाजामध्ये थोडी कटुता निर्माण झाली असं वाटतंय? सगळ्यात चांगली गोष्ट आहे, शिवाजी महाराज जे महंत आहेत आणि आम्ही वर्गमित्र आहोत, क्लासमेट आहोत. 78 ते 82 आमच्या दोघांचं शिक्षण एकत्रित झालेलं आहे. चांगले मित्र आहेत. जेव्हा अमृत महोत्सव होता नारळी सप्ताहात, त्यात पहिला मान मी नारायणगडाला दिलेला आहे आणि नारायणगडाचे कीर्तन आणि आमच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या अमृत महोत्सवात सुद्धा शिवाजी महाराजांचं त्यात कीर्तन असेल. आमच्या दोघांमध्ये भेद नाही. एक, नारायणगड हे भगवानगडाचं गुरुस्थान आहे. 225 वर्षापूर्वीचा गड आहे. नगद नारायण महाराजांच्या परंपरेमध्ये भगवान बाबांचं शिष्यत्व आहे. ते आमची मातृसंस्था आहेत. आडनाव बदलले म्हणून हे बदललं असं होऊ शकत नाही जीवनामध्ये, हे लक्षात ठेवा. आडनाव बदलले पण असं कधी होऊ शकत नाही जीवनामध्ये की 1-2 मिनिट, असं कधी जीवनामध्ये होऊ शकत नाही की ते गुरुस्थान आमचं बदलेल. 2 भाऊ आहेत, वेगळे निघाले म्हणून आडनाव बापाचं नाव बदलत नाही. आमचं गुरुस्थान श्री क्षेत्र नारायणगड आहेत. नगद नारायण महाराजांच्या परंपरेमध्ये भगवानगड आहेत आणि ती गुरुपरंपरा रोज चालते आमची. ज्यावेळेस नैवेद्याचं ताट असतं त्यावेळेस भगवान बाबाचं एक ताट असतं, नगद नारायण महाराजांचं एक ताट असतं. इतकं पथ्य भगवानगड पाळतो. एक अंभोरा म्हणून गाव आहेत, गुंजमूर्ती म्हणून आहेत, सगळे देशमुखांचे गाव आहेत. त्यांची दिंडी आल्याशिवाय आमची दिंडी पंढरपूरला निघत नाही. पण ह्या चांगल्या गोष्टी समाजामध्ये नाही आहेत. ज्याला ट्रोल करायचं आहे किंवा ज्याला वाईट बोलायचं, चांगल्या गोष्टी होत्या समाजात घडत होत्या. मग आता दोन्ही गडाच्या महंताचं हे काम नाही का की सगळ्या समाजाचा कान धरून तिथं घेऊन जायला पाहिजे चांगल्या गोष्टी? तुम्ही जर संत महंताचं ऐकलं असतं तर राजकारणच केलं नसतं. ज्ञानोबरायापासून तुकोबरायापासून संत महंत सांगत आले, तर तुम्ही संताचं ऐकतच नाहीत ना. आता वाटत नाही दोन्ही गडांनी एकत्रित येऊन 2 गड एकच आहेत महाराज. पण सोबत आम्हाला, जसं मी तुम्हाला मी प्रयत्न सांगितलं केला तुम्हाला होता अमृत 1 महिन्याआधी की तुम्ही दोघं जण IBN न्यूज 18 लोकमतवर बसा, त्याचा परिणाम होईल, समाजाला संदेश द्या. पण त्यावेळेस तुम्ही हो म्हटला तर महाराज उपलब्ध नसते, त्यांनी नाही म्हटलं, ते दोघांना जुळून आणणं मला शक्य झालं नाही. नाहीतर मी 1 महिन्याआधीच हे सगळं करायचं ठरवलं. तुम्हाला मी ज्ञानोबरांचं वाक्य सांगतो, वाज तसे बोंब कोणी नायकती कानी. हे 700 वर्षापूर्वीचं वाक्य आहे. साधू संत ओरडून सांगतात, कोणी ऐकत नाहीत. पृथ्वीवर ज्ञानेश्वर महाराज पहिले आहेत ज्यांनी जातीय सलोखा केला आणि त्यांना संत बनवलं. सावता महाराज, गोरोबा काका, चोखोबा राय, सेना न्हावे महाराज, ही सगळी मंडळी 700 वर्षापूर्वी त्यांना संत बनवणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. कोण ऐकते आज? जातीवादामुळे कोण कोणाला पाहतंय? म्हणून आम्ही सांगण्याचं काम करतो. आता ज्ञानेश्वरी जी आहेत समाजामध्ये ती एकताच आहे ना. ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला पण तुम्ही उपदेश देऊ शकता आणि त्याच्या शब्दाचा अर्थ तुम्ही कसे काढू शकता हे मी पाहतोय 2 दिवसापासून. दुःख होतं म्हणाल, आनंद वाटतो
की यांची बुद्धी इतकीच आहे त्याच्यामुळे ज्ञानेश्वरींनी गाथा कळत नाही. जर बुद्धी चांगली असती, योग्य अर्थ काढता आला असता तर ते देव झाले असते. महाराज, जसं दोन समाजाचा, मराठा आणि वंजारी समाजाचा एक वैभवकाळी इतिहास होता, एका गडावर होता, तो परत येण्यासाठी काय करायला पाहिजे? धर्मसत्तेचं काय काम आहे आणि राजसत्तेचं काय काम? मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, तुम्ही दोनच समाज का म्हटला? आणि 18 पगड जाती, यस सर. असं म्हणा ना तुम्ही की पृथ्वीवर दोनच समाज पण आहेत. प्रामुख्याने संघर्ष दोन जातीत दिसतोय म्हणून विचारतो, नाही तर तुम्ही गडांची लावलेलं आहे. समस्या 18 पगड आहे. तुम्ही लावलेला आहे तो, तुम्ही लावलेला आहे. राजकारणी लोक समाजात अशांतता निर्माण करून त्यांची पोळी भाजतात. वादीसाठी म्हैस कापणं म्हणतात त्याला. आणि साधू संत प्राण पणाला लावून सामाजिक एकता करतात. पशुहत्या कोणी बंद केली? भगवान बाबांनी बंद केली. समाजामध्ये शिक्षण व्यवस्था कोणी सुरू केली? भगवान बाबांनी केली. तुम्ही आज भगवान बाबांचे जेवढे शाकाहारी केलेले लोक आहेत, माळकरी केले, कोणाचे आहेत ते? जाती पाती न पाहता वैष्णव बनवलं भगवान बाबांनी. कुणी ऐकलं? त्याच भगवान बाबाला आक्षेप घेतला आणि त्याच गडावर तुम्ही आज आक्षेप घेताय.